ये अपना मोशी तुझी मगरी आणि माझं काम आहे इकडं. समोर चालन ठेवल्या, याच्यावरती जवळा आणि जवल्यामध्ये असलेले मोठे मोठे मासे वेगवेगळे होतात. चालनच्या समोरच्या बाजूला मोठे मासे आहेत आणि मागे साफ जवला वेगळा झालेला पडतो. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चॉकलेट चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही डोल मासेमारी पाहिली असेल आणि आज जो जवला पकडतो तो कसा सुकवला जातो ना, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जवला कसा सुकून तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते जाणून घ्या. आता आपली बोट किनाऱ्यावर पोचली आहे आणि सर्व मंडळी तयारीमध्ये आहे. शिमून आहे, गॉडविन आहे आणि प्रिन्स गेला त्या साईडला जवला घेऊन. आज एका वाट्याला 2-2 टोपली आले जवल्याची आणि हा जवला आपण सर्वांना वाटप करून सुकवणार आहोत. आता ऊन कडक आहे, म्हणजे बरोबर दुपारची वेळ झाली, जवला लगेच सुकेल. तर फटाफट टोपली उतरवायची आणि सर्वांना वाटप करायची. मग लोक ते जवला घेऊन खल्यांवरती सुकवतील. जवला सुकण्यासाठी जास्तीत जास्त 2 ते 3 तास भरपूर होते. आणि गरमीचे दिवस सुरू झालेत, ऊन भरपूर आहे. बघा आमच्या सर्व गावातील बोट्या लांब पडेल जरा. बघा आता शिमोन नांगर टाकते, म्हणजे आपली बोट एका जागेवरती स्थिर होईल. चल ऐ टिपल्या डेवरा शिमोन उडून जाते. आता जवल्याची टोपली मोठ्या बोटीमधून छोट्या होडीत उतरवायला घेतल्यात आणि ही छोटी होडी आपण किनाऱ्यावर घेऊन जातो. छोट्या होडीमध्ये एकाच वेळी 12 ते 15 टोपली घेऊन जाऊ शकतो. एवढीच या होडीची कॅपॅसिटी आहे. जास्त होडी भरली तर होडी पाण्यामध्ये पलटी होऊ शकते. काकोल घेवा जात मारा बरोबर का टोपली एक फेरी गले एक एक फेरी घे बस. जास म्हणजे उडून घे. प्रिन्सची आहे ती बघ, त्याला होती प्रिन्सची माय. सगळेजण आता चल आता बोटला आहे का ना जागेवर. चल पलट्या घे. चला मित्रांनो, आता आपण चालू किनाऱ्यावरती. छोटी होडीमध्ये सर्व जवल्याची टोपली घेतल्या आणि तो घेऊन चालू किनाऱ्यावर. बघा सर्व बोटी आणि गावातल्या जवल्या मासेमारी करून त्या सुद्धा किनाऱ्याला आलो. ओ वेस्टंदा हाय कर. हॅलो बघा आजचा जवला एकदम भारी आहे. जवला साफ जाड जवला आहे. ही सर्व खळी आहेत, ही मासळी सुकवायचीच खळी आहेत. काकून बुक गाठल्या उडीची उडीची होत. ओरी लोटा पहिला मध्ये जाऊन दे तसं रे. बस माणसं चालायची ना. जवल्याची टोपली घेऊन होडी आता किनाऱ्यावर पोचली आहे. आता ज्याचं टोपलं त्याला वाटप करून जवला सुकवण्यासाठी खल्यावर नेते.
येईल आपला मोशी. मावशी ब्रिजचं का? ते पाकडू. आता आपली सोडली ना. चल डेवर बस. त्याला टेवरा दिला त्याला टेवर तू पेमू त्याला टेवर पटापट पटापट पटापट. मित्रांनो, होडीमधून टोपली उतरविल्यात आणि आता टोपली घेऊन आम्ही खल्यावरती चाललो. 2 टोपली घेतल्या आणि मी आणि सिमोन आहे, दोघीजण मिळून ही टोपली खल्यावरती सुकवण्यासाठी घेऊन जाणार आहोत. तुझी मगरी माझा काम आहे इकडं. ओले जवल्याने भरलेले एक टोपल्याचं वजन 25 ते 30 किलो असते. असे 2 टोपली घेऊन आम्ही आता खड्यावरती चाललो आहोत. म्हणजे 50-60 किलो या टोपल्यांचं वजन असणार. थँक्यू भावा, थँक्यू. बघा खल्यावरती आलो, दमलो नुसता. तर जाऊला पलटी करायचा. बघा सर्व माणसं जवळच काम करतात. चल परत. बोटीमधून जावला खड्यावरती आणला की लगेच तो उन्हामध्ये वाळण्यासाठी पातळ फेकला जातो. याला आमच्या इथे जवला पतरणे म्हणतात. तर असा पत्रवितात की जवला लवकर सुकला पाहिजे. त्याच्यामध्ये जवल्यात जर मोठा मासा आला तर तो वेगळा करतात आणि जवला असा हाताने पातळ फेकायचा, जेणेकरून तो उन्हामध्ये लवकर सुकून जाईल. आज ऊन पण भरपूर आहे, म्हणून आपला जवला लवकर सुकून जाणार. जवळा सुकवण्यासाठी खूप मेहनत असते. जवळा व्यवस्थित पातळ करायला लागतो, त्याला घाटण लावायला लागते, परत गोळा करून चाळणीमध्ये साफ करायला लागतो. अशी खूप मोठी प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस जर बरोबर नाही केली तर जवल्याचे असे डबके बनतात, खराब होऊन जातो जवला. म्हणून जवल्याला जास्त मेहनत करायला लागते. बघा जवला आता पातळ करून झालेला आहे, खळं भरलेलं आहे. आता दुसरं टोपलं आहे, तो सुद्धा पातळ करायचा आहे. मासेमारी करून बोटी मागे पुढे येत असतात.
आता गावातील इयो बोट आलेली आहे. आपल्या बोटी आल्यात आणि इयो बोट जास्त लांब गेली असेल म्हणून ती उशीर आली आहे. जवल्याची एक एक टोपली उतरवून झाले. आता दुसरी होडी आली म्हणजे 2-2 टोपली ना, तर 2 फेरीमध्ये सर्व जवला उतरवून होईल. तर ही दुसरी फेरी आली आहे. हा सुद्धा जवला उतरून झाला की आपण आज मासेमारीतून फ्री होऊ. कैलास भाऊ, प्रत्येक दिवशी जवला सुकवण्याच्या अगोदर खळ्याला झाडू लावला जातो. म्हणजे खळ्यांवरती कचरा काय पडला असेल तो साफ करतात आणि त्याच्यानंतर जवला सुकवला जातो. मित्रांनो, जवला पातळ करून अर्धा तास झाला आहे. आता उन्हाळा सीझन सुरू आहे म्हणजे गरमी जास्त आहे म्हणून खळं जास्त हीट होते आणि जवला लवकर सुकून जातो. तर अर्ध्या तासानंतर जवळा आता सुटसुटीत करण्यासाठी सुरुवात केला आहे. असा झाडू लावायचा आणि जवल्याचे जे डबके असतात ते वेगवेगळे करायचे जेणेकरून जवला सुकल्यावरती आपसामध्ये असा चिटकून नाही राहणार, सुटसुटीत होणार एकदम. जवल्याला घाटण लावून झाल्यानंतर 1.5 तास थांबलो होतो. आता आपला जवला पूर्ण तयार झालेला आहे. तर सर्व गोळा करण्यासाठी सुरुवात केली. जवला पूर्णपणे सुकलेला आहे आणि तो आता चालणवरती टाकायला सुरुवात केली. या चालणचा फायदा असा आहे की याच्यामध्ये जे जवल्यामध्ये मोठे मासे येतात ते वेगळे होतात आणि जवला पाठीमागे पडतो. तर असे चालणमुळे जवला वेगळा करणं खूप सोपं होते. जवला टिपणं खूप सोपं आहे. आता समोरच्या बाजूला बघा मोठे मोठे मासे पडलेत. याच्यामध्ये बोंबील, कोळंबी, मांदेली सर्व मिक्स पडले, कर्दीसुद्धा होती. आणि मागे बघा एकदम साफ जवला पडला आहे. तर या चालणीचा खूप मोठा फायदा आहे. याच्यावरतीच आम्ही जवला चालतो. भले तो कितीही साफ असला ना तरीसुद्धा आम्ही तो चालणचा वापर करून साफ गाळून घेतो. म्हणजे जे मोठे मासे असतील ते वेगळे पडतात.
मित्रांनो, सर्व जवला तो चालणवर टाकून झालेला आहे आणि आता जवला सर्व मागे पडला आणि चालण वेगळी केले, म्हणजे चालण काढले आणि जो जवला आहे हा जवला आता बोऱ्यामध्ये भरून म्हणजे मोठ्या पिशवीमध्ये भरून घरी घेऊन जायचा आहे. आता हा जवला पूर्ण तयार आहे तुमच्या घरीपर्यंत पोहोचण्यासाठी. याच्यामध्ये फक्त कुठे कुठे मासे चुकून राहून गेले असतील ते एकदा शोधायचे बाकी आहेत. आता सुका जवला मोठ्या पिशवीमध्ये भरायला घेतला आहे. या पिशवीला आमच्या इथे बोऱ्या म्हणतात. तर या बोऱ्यामध्ये जवला भरून तो घरीपर्यंत घेऊन जायचा आहे. जवल्याची एक पिशवी भरून झाले, आता दुसरी पिशवी भरायला घेतली. आजचा जवला 2-2 टोपली होता आणि आपल्या घरामध्ये 2 पिशव्या भरतील एवढा जवला आलेला आहे. मित्रांनो, जवल्याच्या पिशव्या भरून झाल्यात आणि या पिशव्या आता घरी पोचवायच्या आहेत. तर पिशव्या घरी नेताना डोक्यावरतीच उचलतात. बघा, गॉडविन आलेला आहे आपला जवल्याच्या बोऱ्या घेऊन. तसे मी पण 2 बोरे आणले आपले बोरे. चला, असेच आम्ही गाडीवरती बोरे आणतो. हां मित्रांनो, जवला घेऊन मी आता घरी आलो आहे. गाडीवरती 2 बोरे आणले. हा जवला आजचा बघा. आता हा जवला सुकून झालेला आहे, पण याच्यामध्ये अजून थोडाफार कचरा आहे, म्हणजे छोटे मासे आहेत इतर, ते पण अजून वेगळे करायचे बाकी आहेत. उद्या हे मासे वेगळे करतील आणि जवला पूर्णपणे तयार होईल तुमच्या घरीपर्यंत पोचायला. तसा 2 बोरे आज निघला आहे. 2-2 टोपली होती तर 2 बोरे निघले आहेत. आणि हा जवला एकदा स्वच्छ झाला म्हणजे पूर्ण साफ झाला की तुमच्या घरीपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, तुम्हाला आजचा जवला सुकवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईच्या कुली परिवार जायचा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. भेटायला करत तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.